आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आहेत ना मुंबईसाठी, आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. हा पण प्रश्न आहे. नवाब मलिकांमुळे मग अजितदादांसोबतची जी युती आहे महायुती तोडणार का पाहिजे? तर मग नवाब मलिक काही कुठले आमदार नाहीत किंवा काहीच नाही ना, पण नवाब मलिकांवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे आमचा आक्षेप आहे. त्यांच्यावर जबाबदारी नसेल, उद्या ते म्हणाले हे आमचे नेते आहेत, दुसरे कोणतरी आहेत, मग त्यांचं स्वागत आहे. पण अशी एक चर्चा आहे की सलमान मलिक यांच्यावर जबाबदारी जर सलमान मलिक आल्या तर तुमची काय भूमिका? नवाब मलिक असं आहे, अशी कोणताही प्रस्ताव किंवा अशी कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आली नाही. ज्या वेळेला अशी चर्चा येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. मला गंमत अशी वाटते की ह्यांना नवाबाईंची लेख चालते पण नवाबाई चालत नाही, हे जरा जादावर आहे. आणि जेव्हा ह्यांना नवाबाईंची सही लागते यांच्या सरकारला तेव्हा ह्यांना नवाबाई चालतात. म्हणजे नवाबभाई ह्यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतं. हा कुठला न्याय? नवाबभाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आहे आणि सातत्याने हे करतात. मी जेव्हा नवाबबाई भले मग ते जेलमध्ये असतील, कोर्टात असतील, कुठे असतील, मी नेहमी त्यांच्या बरोबर त्यांच्या फॅमिलीवर कायम उभी राहीन आणि मी गेलेली आहे, कारण का मला विश्वास आहे नवाबबाईंवर. पण भारतीय जनता पक्ष हे खूप दुर्दैवी आहे की सोयीप्रमाणे त्यांना नवाबबाई चालतात आणि सोयीप्रमाणे चालत नाही. हे कसं सांगा मला? ही फसवणूक नाही सर्वसामान्य माणसाची?